नमस्कार मंडळी, आज आपण उडदाचे लसूण घालून घरच्या घरी पापड कसे करायचे हे बघणार आहोत। लसूण वापरल्यामुळे हे पापड तळून आणि भाजून दोन्ही प्रकारे खूप स्वादिष्ट लागतात। पापडाचे पीठ करण्यासाठी 1 किलो उडदाची डाळ आणि पाव किलो मूग डाळ असे प्रमाण घेतले आहे। आता लसूण थोडेसे पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतला। नंतर एका पातेल्यात पाणी उकळून त्यात पापड मसाला टाकला। हे मसाल्याचे पाणी थंड झाल्यासच पीठ मळायचे। व्यवस्थित पीठ मळता यावे म्हणून एका वेळेला अर्धा किलोच पीठ मळले आहे। पीठ 1 चमचा जिरे पावडर, लसूण पेस्ट आणि मसाल्याचे थंड पाणी वापरून चांगले घट्ट मळून घेतले। नंतर या पिठाला 1 चमचा तूप लावले। पीठ जेवढे घट्ट मळता येईल तेवढे घट्ट मळायचे आणि नंतर ते एका हवाबंद डब्यात ठेवायचे। सकाळी पापड करायचे होते म्हणून रात्रीच पीठ मळून ठेवले म्हणजे पीठ चांगले भिजते। मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन थोडासा लाटून हवेला सुकवून नंतर मोठा पापड लाटला। त्यामुळे लाटताना पापड अजिबात चिटकत नाही। तुम्ही असा लसूणी पापड कधी खाल्ला होता का? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।